भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव, राज्याच्या पर्यावरण व हवामान बदल मंत्री, विधान परिषद आमदार पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीनं आज सकाळी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सकाळच्या सुमारासमध्ये डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनं एकच हळहळ व्यक्त केली जाते। 7 फेब्रुवारी 2025 ला बीड मध्ये अनंत गर्जे आणि गौरी पालवे गर्जे यांचा विवाह सोहळा संपन्न झाला होता। ज्या विवाह सोहळ्याला पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, प्रज्ञा मुंडे यांच्यासह प्रमुख सगळे मान्यवर जे आहेत ते उपस्थित असताना पाहायला मिळालेले होते। मग या 11 महिन्यांमध्ये असं काय झालं की गौरी पालवे गर्जे यांना इतका टोकाचा निर्णय जो आहे तो उचलावा लागला? या 11 महिन्यामध्ये नेमकं असं काय ट्रिगर पॉइंट जो आहे तो गौरी पालवे गर्जे यांच्या आयुष्यामध्ये आला होता आणि त्यामुळे त्यांना टोकाचा निर्णय जो आहे तो हा घ्यावा लागला, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। अनंत गर्जे हे मागच्या अनेक वर्षांपासून पंकजा मुंडे यांचे खासगी स्वीय सहाय्यक म्हणून काम करताना जे आहे ते पाहायला मिळतात। या अनंत गर्जे यांचा 7 फेब्रुवारी 2025 ला बीड मध्ये डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांच्यासोबत विवाह जो आहे तो संपन्न झाला। गौरी पालवे गर्जे या मुंबईतील एका रुग्णालयामध्ये रुग्णसेवा बजावताना डॉक्टर म्हणून काम करत असल्याचं पाहायला मिळत होतं। या 11 महिन्यांमध्ये ज्यावेळी गौरी पालवे गर्जे आणि अनंत गर्जे यांचा विवाह झाला, त्यानंतर अनंत गर्जे यांचे विवाहबाह्य असल्याचा संशय हा गौरी पालवे गर्जे यांना येताना पाहायला मिळाला आणि त्यामुळं या दोन्ही नवरा बायकोंमध्ये वादविवाद जे आहेत ते होताना पाहायला मिळाले आणि त्यातूनच गौरी पालवे गर्जे यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला असं प्रथमदर्शनी बोललं जात आहे। या घटनेनंतर गौरी पालवे गर्जे यांच्या नातेवाईकांनी थेटपणे ही आत्महत्या नसून ही हत्या आहे असा आरोपच जो आहे तो केल्याचं पाहायला मिळालेलं आहे। गौरी पालवे गर्जे यांचे मामा ज्यांनी अनंत गर्जे यांनी जर आत्महत्या गौरी पालवे गर्जे यांनी केली असेल तर अनंत गर्जे यांनी पोलिसांना इन्फॉर्म न करता थेट त्यांना रुग्णालयामध्ये कसं नेलं आणि मग सगळे नातेवाईक आल्यानंतर अनंत गर्जे यांनी रुग्णालयातून काढता पाय कसा घेतला, असे एक ना अनेक सवाल जे आहेत ते उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्या प्रकरणानंतर आता अनंत गर्जे यांची सुद्धा प्रतिक्रिया जी आहे, पहिली प्रतिक्रिया जी आहे ती समोर आलेली आहे की ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मी घरी नव्हतो, ज्यावेळी मी पाहिलं ती दार उघडत नव्हती, मग मी खिडकीतून 30व्या मजल्यावरून आलो आणि आमच्या घराचा दार जो आहे तो उघडला आणि आतमध्ये गेल्यानंतर मला हा संपूर्ण प्रकार कळाला, असं अनंत गर्जे जे आहेत ते म्हणताना पाहायला मिळत आहेत। मात्र गौरी पालवे गर्जे यांनी या संशयावरून अनंत गर्जे यांचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरूनच आत्महत्या केली की वेगळं काही कारण होतं, हे सगळं अर्थातच आता पोलीस तपासांती जे आहे ते उघडकीस येताना आपल्याला पाहायला मिळेल। दरम्यान या घटनेनंतर राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले आजचे सर्व कार्यक्रम रद्द केलेले आहेत अशी माहिती सुद्धा जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। सारसरच्या मंडळींकडून गौरी पालवे गर्जे यांचा छळ जो आहे तो देखील केला जात होता अशी देखील एक माहिती जी आहे ती आता समोर येते। अर्थात या सगळ्या गोष्टींबाबतची अधिक माहिती जी आहे ती पोलीस तपासांती समोर येईलच, त्यामुळे गौरी आणि त्यातूनच मग गौरी पालवे गर्जे यांच्या आत्महत्येचं खरं कारण जे आहे ते देखील समोर येईलच। मात्र अनंत गर्जे यांच्या अनुषंगाने अनंत गर्जे यांचे खरंच विवाहबाह्य संबंध होते का आणि त्यातून मग या दोन्ही नवरा बायकोंमध्ये वादविवाद जे आहेत ते निर्माण झाले होते का की काही वेगळं कारण होतं, हा प्रश्न देखील जो आहे तो पुन्हा नव्यानं समोर येताना जो आहे तो पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष एरवडेकर सह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।